तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। 420 पेजेसचे आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे जी की नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या पीडीएफला घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। भरपूर कामे असल्या कारणास्तव कॉल रिसीव केला जाऊ शकत नाही, रिक्वेस्ट आहे व्हॉट्सअप करायचा आहे या नंबरवर। ही पीडीएफ सध्या विद्यार्थ्यांना आपल्याला 199 मध्ये मिळत आहे। जर हा सुपर क्लास पाहून घेतला 199 मध्ये मिळेल, इतर सुपर क्लास जर पाहिले तर त्या ठिकाणी तीच आपल्याला पीडीएफ विद्यार्थ्यांनो 250 मध्ये मिळेल। तर लगेच आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे। तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राइब जर नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो। सबस्क्राइब जेव्हा कराल तेव्हा काय होईल, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। आणि सुपर क्लासला एक सोडण्यापूर्वी लाईक नक्कीच करायचा आहे। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्नात विचारलेलं की महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या मालमत्तेवर किती टक्के मुद्रांक शुल्क आहे ते आपल्याला सांगायचं आहे। स्पेशली विचारलेलं कोणत्या महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या मालमत्तेवर किती टक्के आहे, 4%, 6%, 8 किंवा 7। तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 म्हणजे किती 6% एवढा मुद्रांक शुल्क जेही मालमत्ता महानगरपालिका अंतर्गत येते त्यावर महाराष्ट्रामध्ये आहे। दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारलेलं की मुक्ताई सागर जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात ते सांगायचं आहे। जलाशय विचारलेलं लक्षात घ्या, मुक्ताई सागर जलाशयाला कोणत्या नावाने ओळखतात, पानसेत, मुळा, उजनी किंवा हातनूर। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक 4 या ठिकाणी हातनूर हे उत्तर जे आहे ते योग्य राहणार आहे। प्रश्न तिसरा पाहूया। या ठिकाणी साष्टी बेट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे। बेटाचं नाव लक्षात घ्या, बाकी सगळं इग्नोर केलं तरी चालते। साष्टी बेट विचारलेलं ऑप्शन्स मध्ये आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, वरील दोन्ही किंवा अमरावती। ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे। मुंबई उपनगर, मुंबई शहर या दोन्ही ठिकाणी जे आहे साष्टी बेट असलेले आपल्या सर्वांना दिसते। चौथ्या प्रश्नात असं विचारलेलं की पिलकापार टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत। टेकड्याचं नाव पिलकापार आहे, याविषयी प्रश्न विचारलेला आहे। नागपूर, नाशिक, नांदेड किंवा कोल्हापूर। तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। नागपूर या जिल्ह्यामध्ये पिलकापार टेकड्या ह्या स्थित झालेल्या आपल्या सर्वांना लक्षात घ्यायच्या आहेत। प्रश्न 5व्यात विचारलेलं की कुंडलिका नदीवर खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प स्थित आहे। नदीचं नाव काय आहे, कुंडलिका आहे। या नदीवर विचारलेला की कोणता येतो, तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये आहेत कोयना, भिरा, खोपोली किंवा एलदरी। तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे, म्हणजेच भिरा जलविद्युत प्रकल्प जो आहे या ठिकाणी कोणत्या कुंडलिका नदीवर स्थित आहे हे लक्षात येते। 6व्या प्रश्नात विचारलेलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे। यापूर्वी विद्यार्थ्यांनो थोडंसं या ठिकाणी आपण म्हणत होतो की पृथ्वीचे सर्व ग्रह जे आहे, सूर्य जे आहे चक्कर घालतो असं होतं, पण या ठिकाणी पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत कोणी मांडलेला आहे, कॉपर्निकस, केपलर, सर न्यूटन, गॅलिलिओ। या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। कॉपर्निकस यांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत सर्वप्रथम मांडलेला आहे। तर 7व्या प्रश्नात विचारलेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या समितीचे अध्यक्ष होते ते सांगायचं आहे। अध्यक्ष असलेली समिती ती कोणती होती, सल्लागार समिती होती का, ध्वज समिती, मसुदा समिती किंवा मूलभूत हक्क उपसमिती। तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे। मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असलेले दिसतात। 8व्या प्रश्नात विचारलेलं बुद्ध धम्म संघ ही 3 रत्न खालीलपैकी कोणामार्फत सांगण्यात आलेली आहेत ते विचारलेलं आहे। सोपा प्रश्न आहे। बुद्ध धम्म संघ हे 3 वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, गुरु नानक किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे। गौतम बुद्धांनी बुद्ध धम्म संघ हे 3ही रत्न सांगितलेली आहेत। प्रश्न विचारलेला पुढचा असा आहे, विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे। सॉरी, जिल्हा नाही, कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे विघ्नेश्वर। तर या ठिकाणी मोरगाव, सिंदटेक, ओझर किंवा रांजणगाव। ऑप्शन्स क्रमांक 3 म्हणजेच ओझर या ठिकाणी विघ्नेश्वर हे अष्टविनायक स्थळ स्थित आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते। प्रश्न 11वा की तिमिराकडून तेजाकडे
या पुस्तकाचे लेखक कोण आहे ते सांगायचं आहे. पुस्तकाचं नाव तिमिराकडून तेजाकडे आहे. इरावती कर्वे, नरेंद्र दाभोळकर, कुसुमाग्रज किंवा भालचंद्र नेमाडे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. म्हणजेच नरेंद्र दाभोळकर यांनी तिमिराकडून तेजाकडे पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 12व्यात विचारलं की RBI बँकेची स्थापना भारतामध्ये कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती. प्रश्नात विचारलेला आहे RBI बँकेची. 1 एप्रिल 1937, 1933, 1932 किंवा 1935. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. म्हणजेच किती 1 एप्रिल 1935 या वर्षी भारतामध्ये RBI बँकेची स्थापना ही झालेली आहे. 13व्या प्रश्नात विचारलेलं की शिक्षक दिन म्हणून खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा साजरा होत असतो. कोणत्या नावाने. शिक्षक दिन या नावाने. ऑप्शन्समध्ये आहे महात्मा गांधी, पंडित नेहरू, सर्वपल्ली राधाकृष्ण किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्समध्ये विचारलेले शिक्षक दिन, तर ऑप्शन क्रमांक 3 सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या नावाने जे आहे शिक्षक दिन हा साजरा होत असतो हे दिसते. 14व्या प्रश्नात विचारलेलं शेतकऱ्यांनी साराबंदी चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली केलेली होती ते सांगायचं आहे. आता साराबंदी चळवळ शेतकऱ्यांनी केलेली होती प्रश्नात कळते, पण कोणाच्या नेतृत्वाखाली केलेली होती. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 म्हणजेच महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली साराबंदी चळवळ ही कोणी शेतकऱ्यांनी केलेली होती हे लक्षात येते. प्रश्न 15वा खालीलपैकी कोणकोणत्या खाड्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात ते सांगायचं आहे. स्पेशली सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या खाड्या दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या आहेत. आचरा, कर्ली, देवगड किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 देवगड, कर्ली, आचरा ह्या सर्व जे खाड्या आहेत कोणत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात हे आपल्या सर्वांना लक्षात येते. 16व्या प्रश्नात विचारलेलं की ठोसेघर हा पवन विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. ठोसेघर पवन विद्युत प्रकल्प जालना, भंडारा, सातारा किंवा हिंगोली. ऑप्शन क्रमांक योग्य आहे. या ठिकाणी 3 सातारा या जिल्ह्यामध्ये ठोसेघर पवन विद्युत प्रकल्प स्थित आहे. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 17व्या क्रमांकाचा. शरीरातील पांढऱ्या पेशींचे सरासरी आयुष्यमान किती दिवसाचे असते ते सांगायचं आहे. पांढऱ्या पेशीचे विचारलेलं आहे. 1 ते 2 दिवस, 5 ते 6, 4 ते 5 किंवा 2 ते 5. तर विचारलेलं पांढऱ्या पेशींचे, तर ऑप्शन क्रमांक 4 2 ते 5 दिवसाचे आयुष्यमान शरीरामध्ये असते हे लक्षात येते. पाहूया प्रश्न या ठिकाणी 18व्या क्रमांकाचा. तर दिसून येतो विद्यार्थ्यांनो की बीजांडकोश ही ग्रंथी खालीलपैकी कोणामध्ये असते ते सांगायचं आहे. ग्रंथीचं नाव बीजांडकोश ही आहे. ऑप्शनमध्ये आहे ट्रान्सजेंडरमध्ये असते का, स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये किंवा वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. स्त्रियांमध्ये बीजांडकोश ही ग्रंथी असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न 18वा असा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर ठाम विश्वास खालीलपैकी कोणाचा होता ते सांगायचं आहे. 3 बाबी आहेत. पहिली स्वतंत्रता, दुसरी समता आणि बंधुता. तर राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो ठाम विश्वास होता स्वतंत्रता, समता, बंधुता या तिन्ही बाबीवर होता हे लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 20वा विचारलेला की भारतातील कोणत्या सरोवरामध्ये सर्वात जास्त क्षारता आहे. सर्वात जास्त क्षारता असलेलं सरोवर कोणतं आहे दिलेल्या पर्यायापैकी. ऑप्शन्समध्ये आहे उलर, दाल, सांबर किंवा लोणार. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. सांबर सरोवरामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त क्षारता आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 21व्या क्रमांकाचा. माणगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे. नदी लक्षात घ्या. माणगंगा ही विचारलेली आहे की कोणाची आहे. गोदावरी, भीमा, कृष्णा किंवा वैतरणा. तर या ठिकाणी 1 मिनिट कन्फर्म करूया आपण एक वेळेस. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. भीमा नदीची या ठिकाणी उपनदी जी आहे माणगंगा असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न. प्रश्न 22वा की लेंडी या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे. नदीचं नाव आहे या ठिकाणी लेंडी. तर तिरू, मांजरा, गोदावरी किंवा या ठिकाणी गंगा. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे. 1 तिरू ही लेंडी या नदीची एक उपनदी आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 23वा. अमरकंटक ह्या ठिकाणी कोणत्या नदीचे
अमरकंटक हे ठिकाण कोणत्या नदीचे उगमस्थान बनलेले आहे? प्रश्न असा आहे. गोदावरी, नर्मदा, कावेरी किंवा सतलज. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. नर्मदा नदीचे अमरकंटक हे एक उगमस्थान आहे. कोणत्या राज्यात येते ही? तर मध्य प्रदेश या राज्यात येते. हे अमरकंटक ठिकाण आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया. 24वा प्रश्न. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती ते सांगायचं आहे. प्रश्नामध्ये आणखी एक प्रश्न तयार होतो की श्यामजी कृष्ण वर्मा यांनी कशाची स्थापना केलेली होती? इंडिया हाऊसची. विचारले की कोणत्या वर्षी? कोणत्या ठिकाणी? इंग्लंड, जर्मनी, इटली किंवा स्वीडन. तर ऑप्शन्स क्रमांक किती योग्य आहे? 1 म्हणजेच इंग्लंड या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली दिसते. 25व्या प्रश्नात विचारलेलं की राज्यघटनेची मूळ प्रत कशाने भरलेल्या काचेमध्ये ठेवण्यात आलेली आहे? जी राज्यघटनेची एकदम मूळ प्रत आहे ती विचारलेली आहे. नायट्रोजनच्या काचेमध्ये ठेवलेली आहे का? ऑक्सिजनच्या, हेलियम किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. हेलियमने भरलेल्या काचेमध्ये राज्यघटनेची मूळ प्रत ही ठेवलेली आता देखील आहे हे लक्षात येते. 26व्या प्रश्नात विचारलेलं की फळे व पालेभाज्यांमध्ये कोणता तंतुमय पदार्थ असतो? फळे तसेच पालेभाज्यामध्ये सेल्युलोज असतो का? इन्सुलिन, पेप्सिन किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजे सेल्युलोज हा जो पदार्थ आहे, तंतुमय पदार्थ आहे, तो फळे आणि पालेभाज्यामध्ये असतो हे लक्षात येते. 27व्या प्रश्नात विचारलेलं की शरीरातील श्वेतपेशीवर कोणत्या रोगाचा जो विषाणू आहे तो प्रहार किंवा हल्ला करतो ते सांगायचं आहे सोप्या भाषेमध्ये. कशावर? श्वेतपेशीवर स्पेशली. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे पोलिओ, HIV, कावीळ किंवा प्लेग. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. HIV चा जो विषाणू असतो तो शरीरामध्ये श्वेतपेशीवर मुख्यतः हल्ला करतो हे लक्षात येते. प्रश्न 28वा की कायद्याची निर्मिती करण्याचा जो अधिकार आहे भारतामध्ये संविधानाने कोणाकडे सोपवण्यात दिलेला आहे असं विचारलेलं आहे. एखाद्या कायद्याची निर्मिती करण्याचा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, संसद, राष्ट्रपती किंवा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय. ऑप्शन्स क्रमांक 2 भारतीय संसदेकडे एखाद्या नवीन कायद्याची निर्मिती करण्याचा जो अधिकार आहे तो आहे हे लक्षात येते. 29व्या प्रश्नात विचारलेलं की निकोटीन हे अतिशय विषारी द्रव्य आहे सर्वांनाच माहीत आहे. तर विचारलेलं की कशामध्ये असते समाविष्ट? तंबाखू, पाणी, दारू किंवा पावडर. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे अतिशय विषारी द्रव्य समाविष्ट असते हे लक्षात येते. तर प्रश्न 30वा असा आहे. महाराष्ट्राच्या पठारावरील सर्वात लहान खोरे खालीलपैकी कोणत्या नदीचे आहे? सर्वात लहान खोरे असणारी नदी कोणती आहे? ऑप्शन्समध्ये गोदावरी, तापी, नर्मदा किंवा गंगा. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी 2 तापी या नदीचे जे खोरे आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात छोटे आहे हे लक्षात येते. आता अतिशय महत्त्वाची एक पुन्हा एकदा सूचना आहे, रिमाइंडर आहे. 420 पेजेसचे PDF जे की नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी आपण तयार केलेली आहे. सध्या हे PDF 199 मध्ये दिले जात आहे जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर. आणि घेण्यासाठी नक्कीच काय करायचं आहे? 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. ही रिक्वेस्ट आहे. त्यांनी तर नक्कीच करायचं आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करणे तेवढेच महत्त्वाचे असते, कारण तुम्ही जेव्हा लाईक करसाल ना थोडासा प्रोत्साहन तुमच्यातर्फे मला प्राप्त होत असतो. त्या कारणास्तव 1 सेकंदाचा वेळ लागेल, लगेच करून घ्यायचा आहे. तर चला मग भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.